इंग्रजी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आज पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांनी गर्दी केली। नववर्षाच्या स्वागतासाठी मंदिरामध्ये फुलांच्या फळांची देखील आकर्षक सजावट आळंदीचे भाविक प्रदीप ठाकूर यांनी केली। नववर्ष सुखाचे जावो हे एकच मागणं भाविकांनी विठ्ठलाला घातलंय। नवीन वर्षाची सुरुवात अनेक जण देवदर्शनाने करत आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगावमध्ये भाविकांनी अलोट अशी गर्दी केली आहे। सरत्या वर्षाचा निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत भक्तिमय वातावरणात करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने भाविक संतनगरी शेगावमध्ये दाखल झाले आहेत। संतनगरी शेगावमध्ये गजानन महाराजांचं मंदिर हे भाविकांसाठी 24 तास खुलं होतं, त्यामुळे रात्रभर भाविकांना गजानन महाराजांच्या दर्शनाचा आनंद घेता आला। नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी असंख्य साई भक्त आज बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये आले आहेत। पहाटपासूनच दर्शन रांगेमध्ये भक्तांची रीघ लागली असून साईंच्या दर्शनाने भाविक नवीन वर्षाची सुरुवात करतायत। ठाण्यात नववर्षाच्या स्वागतानिमित्त रक्तदानाची 29 वर्षाची परंपरा कायम ठेवली आहे। नववर्षाच्या स्वागतार्थ धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या रक्तदान शिबिराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभागी होत मध्यरात्री 12 वाजता रक्तदान करून नववर्षाचं स्वागत केलंय। ज्याचा जीव वाचवायचा आहे त्याला रक्ताशिवाय पर्याय नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। ते ठाण्यात बोलत होते। अयोध्येमध्ये नवीन वर्षाची सुरुवात दर्शनाने करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल झाले। हनुमानगडी परिसरामध्ये मोठी गर्दी झाली। राम मंदिराकडेही जाणाऱ्या मार्गावर मोठी गर्दी पाहायला मिळाली। अयोध्या नगरी ही गर्दीने फुलून गेली आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेने 29 डिसेंबर रोजी आदर्श महिला नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द केलाय। मात्र ठेवीदारांच्या 5 लाख रुपयांपर्यंतच्या सर्व ठेवी सुरक्षित असल्याचं देखील म्हटलंय। तथापि या ठेवी परत करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने अध्यक्ष आणि संचालकाच्या मालमत्ता विक्रीला काढल्या आहेत। छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून कोरोना तपासण्यांवर सध्या भर देण्यात येतोय। रविवारी 8 बाधित रुग्ण आढळून आले। रुग्णांची संख्या ही 35 पर्यंत पोहोचलेली आहे। एका रुग्णावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे तर उर्वरित सर्व रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत। रविवारी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये 4 महिला तर 4 पुरुषांचा समावेश आहे। आज 2024 या नवीन वर्षाची सुरुवात आणि त्याचप्रमाणे सोमवार असा योग जुळून आल्याने महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे। नाशिकच्या रामकुंड परिसरातील प्रसिद्ध आणि पुरातन अशा कपालेश्वर महादेव मंदिरामध्ये देखील दर्शनासाठी भाविकांची रांग लागली आहे। देशभरातून भाविक आज रामकुंड येथे दाखल झाले असून परिसरातील विविध मंदिरे भाविकांच्या गर्दीने गजबजून गेली आहेत। कमिशनमध्ये वाढ करण्यासह इतर मागण्यांसाठी नववर्षाच्या सलामीला आजपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1800 रेशन दुकानदार बेमुदत संपावर जाणार आहेत। ऑल इंडिया फेडरल प्राइस शॉप डीलर्स फेडरेशनच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू राहणार असून यामध्ये राज्यभरातील 53,000 तर देशातील 5,48,000 रेशन दुकानदार सहभागी होणार आहेत। अज्ञात वाहनांच्या धडकेत बिबट्या गंभीर जखमी झालेला असून चांदवड तालुक्यातील आळगाव टप्पा येथील ही घटना आहे। महामार्गावर बिबट्या जखमी झाल्याने वाहतूक खोळंबली। वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्या जिवंत असल्याने बिबट्या पकडण्यात अडथळे निर्माण होत आहेत। नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी ही घटना घडली। बिबट्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। नववर्षाच्या स्वागतासाठी मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये मोठ्या संख्येने मुंबईकर उपस्थित होते तर मुंबईकरांनी जल्लोषात नवीन वर्षाचं स्वागत केलं। त्यासोबतच आतिषबाजी देखील करण्यात आली।
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील सर्वच वरिष्ठ अधिकारी कर्तव्यावर हजर होते. स्वतः पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील हे बसस्थानक आणि रेल्वे स्थानक परिसरामध्ये परिस्थितीचा आढावा घेत असताना त्यांना थंडीने बेजार झालेले अनेक बेघर नागरिक दिसले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करून आदेश देत नवीन वर्षाच्या सुरुवातीला या नागरिकांना उबदार साहित्याचं वाटप करण्याचा निर्णय घेतला आणि रात्रीच्या रात्री या नागरिकांसाठी पांघरण्यासाठी आणि उबदार कपडे उपलब्ध करून दिले. पोलीस दलाच्या वतीने नवीन वर्ष सोशल पोलिसिंग माध्यमातून साजरा करण्यात येणार असल्याचा संदेश पोलीस अधीक्षकांनी यातून दिलाय. नववर्षाच्या स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये मोठ्या संख्येने मुंबईकर उपस्थित होते. तर मुंबईकरांनी जल्लोषात नवीन वर्षाचं स्वागत केलं. चिमुकल्यांनी हॅपी न्यू इयरच्या घोषणा देखील दिल्या. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील गुडलक चौकामध्ये रात्री 12च्या सुमारास तरुणांनी एकत्र येत सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचं उत्साहात स्वागत केलं. यावेळी तरुणांकडून फटाक्यांची आतिषबाजी करत आकाशात फुगे सोडण्यात आले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुणे पोलिसांनी कडक बंदोबस्त देखील केला होता. नंदुरबार शहरातील श्रीमती ही गोष्ट ऑफ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नवीन वर्ष आरोग्यदायी वर्ष म्हणून साजरं करण्याचा संकल्प केलेला आहे. या नवीन वर्षाचं स्वागत सूर्यनमस्कार घालत विद्यार्थ्यांनी केलं. या विद्यालयाचा जवळपास 800 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार घालत या वर्षाचं स्वागत केलंय. धुळ्यामध्ये रक्तदान करून नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. मागील 40 वर्षापासून रक्ताश्रय या संस्थेमार्फत माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील हे रक्तदान शिबिर आयोजित करून नववर्षाचं स्वागत करतायत. यावर्षी देखील जिल्हा रुग्णालयामध्ये रक्ताश्रय संस्थेच्या मार्फत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं.